आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय। राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। सध्या सर्वच पक्षांकडून जागा वाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जातीये। यात आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। कोणाला किती जागा मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। त्याआधी आपण जर आमच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील। महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागांसंदर्भात विचारमंथन सुरू आहे। यानुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी 105 जागांची मागणी काँग्रेसने केल्याची माहिती समोर येत आहे। शिवसेना ठाकरे गटाने 100 जागा मागितल्या आहेत, तर शरद पवार गटाने 90 जागांची मागणी केली आहे। राजनीती चॅनलला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्यानं चर्चा होत आहे। यानुसार काँग्रेसने 100 ते 105 जागांवर लढण्याची तयारी केली आहे, तर शरद पवार गटानं 85 ते 90 जागांवर लढण्याचा निर्धार केलाय। त्यासोबत ठाकरे गटाने 95 ते 100 जागांवर लढण्याचा निर्णय घेतलाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम यादी नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्री दरम्यान जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे।